बघूयात न्यूज टॉप 9 मुंबईसह उपनगरात काय घडतंय बघूया। मुंबई शहर समुद्रकिनारी असल्यानं भूजलातील खारटपणा वाढण्यास सुरुवात झाली आहे। महापालिका मुख्यालयामध्ये शुक्रवारी झालेल्या बैठकीत वैज्ञानिकांनी लक्ष वेधलं। विविध उपाययोजना करण्याची तज्ञांची शिफारस आहे। मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा थेट 37.1 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। पुढील 2 दिवस असंच वातावरण हे कायम राहणार आहे। मुंबईकरांचा शनिवार आणि रविवार हॉट असण्याची शक्यता आहे। पर्यटकांचं आकर्षण असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी या मिनी ट्रेन आजपासून सुरू होणार। ट्रकमधील तांत्रिक बिघाडामुळे वनराणी काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती। ठाणे महापालिकेच्या शाळांना पालकांची पसंती आहे। 2025-26 या वर्षामध्ये 1937 ने विद्यार्थ्यांचा पट वाढल्याची माहिती आहे। विद्यार्थ्यांची एकूण संख्या आता 27,132 एवढी झाली आहे आणि ते आणखी वाढावी यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत। मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवरती उद्या मेगा ब्लॉक असेल। मध्य रेल्वेच्या पुणे मार्गावरती माटुंगा ते मुलुंड दरम्यान, तर पश्चिम रेल्वेवरती कांदिवली ते बोरिवली दरम्यान ब्लॉक घेतला जाणार। पश्चिम रेल्वेवरील 300 लोकल फेऱ्या रद्द। इंधन तुटवड्याच्या अफवेमुळे पेट्रोल पंपांवरती वाहन चालकांची गर्दी। ठाण्यामध्ये खुल्या स्वरूपात इंधन विक्री करण्यास जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून मनाई। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उद्यापासून 30 नवीन देशांतर्गत विमानसेवा सुरू होणार। यामुळे विमानतळ 46 शहरांसोबत थेट जोडलं जाणार। प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून 24 ऑक्टोबरपर्यंत सेवा चालणार। पुन्हा एकदा बघणार आहोत न्यूज टॉप 9 पुणेकरांसाठी आता पुढच्या बातम्या असणार आहेत पुणे जिल्ह्यातल्या, त्या बघूया। गॅस पुरवठ्यासंदर्भात स्पष्टता द्या। पुण्यातील हॉटेल असोसिएशनची पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। गॅस नसल्यानं अनेक हॉटेल्स बंद, तर काही बंद होण्याच्या मार्गावरती। पाईपलाईनद्वारे गॅस जोडणी करण्याच्या प्रशासनाच्या सूचना।